नमस्कार. CTETच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपल्या या लेक्चर सिरीजचा आजचा विषय आहे तो म्हणजे लँग्वेज अँड थॉट्स. भाषा आणि विचार. भाषा कशी विकसित होते, त्याच्या मागचं जो काही पेडॉगॉजी आहे, त्याच्या मागचं जे काही विज्ञान आहे, भाषा विज्ञान आहे, त्याची चर्चा आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर लँग्वेज म्हणजे भाषा. भाषा आपण कशासाठी वापरतो? तर भाषा आपण वापरतो ते एकमेकाशी कम्युनिकेट करण्यासाठी, एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी. आणि मग ह्या भाषेविषयी जे काही सायन्स आहे, याची जी थेअरी आहे, ही कोणी दिलेली आहे? ही दिलेली आहे ते म्हणजे तसं तर बऱ्याच जणांनी दिलेले, पण त्यात आपल्या अभ्यासाला महत्त्वाची लँग्वेज पेडॉगॉजी जी दिलेली आहे ती आहे पियाजे, वायगॉटस्की, नॉम चॉम्स्की, बांदुरा आणि स्किनर यांची आहे. भाषेमुळेच मानवाचा विकास झालेला आहे. युval नोआ हरारी यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकामध्ये, त्याचं नाव आहे सेपियन्स, ह्या सेपियन्समध्ये भाषेनं कशा पद्धतीनं मानवाला पुढे नेलं, त्याची प्रगती केली, याचं विश्लेषण केलेलं आहे. तर तिकडे न जाता आपण आपल्या CTETच्या अभ्यासावर फोकस करू. तर भाषेची काही पेडॉगॉजी आहे, भाषा शिक्षणाची जी पद्धत आहे, त्याची आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. आता भाषा प्रत्येक व्यक्ती बोलतो, त्याची प्रत्येक संस्कृतीनुसार, देशानुसार, परिसरानुसार त्यांची भाषा आहे. तर लँग्वेजवर, भाषेवर परिणाम, आता लातूरचे लोक वेगळी भाषा बोलतात, बीडचे थोडीशी मराठीच बोलतात पण वेगळी बोलतात. हा जो भाषेमध्ये बदल आहे, जो टोन आहे, किंवा मग कर्नाटकातले कन्नड बोलतात, महाराष्ट्रातले मराठी बोलतात, हा जो भाषेमधला फरक आहे, हा फरक कशामुळे आहे? तिथल्या परिसरामुळे आहे. मग भाषेवर कशाचा परिणाम होतो? तर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग लँग्वेज, ते म्हणजे सोशल, सामाजिक फॅक्टर. कशा प्रकारच्या समाजामध्ये, कोणत्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाच्या भाषेचा परिणाम आपल्या भाषेवर होत असतो. त्यानंतर एज्युकेशनल, जास्त उच्च शिक्षित लोकांची भाषा ही अतिशय सॉफिस्टिकेटेड किंवा शुद्ध भाषेकडे वळणारी असते, तिला इलिट भाषा असं म्हणू. तर अशा सुशिक्षित लोकांच्या भाषेचा परिणाम, शिक्षणाचा परिणाम त्याच्या भाषेवर झालेला दिसून येतो. बायोलॉजिकल फॅक्टर्स, काही जैविक घटक असतात, जसं काही अनुवंशिक काही घटक आहेत, किंवा काही डिसिजेस आहेत, काही जन्मजात रोग असतात, एखाद्याची टाळूमध्ये काही अडचण असते किंवा जिभेमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर त्याची भाषा आपल्याला कशी असते? वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीचे फरक आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. आता कोणकोणते स्टेजेस आहेत LDचे? LD म्हणजे लँग्वेज डेव्हलपमेंट. लँग्वेज डेव्हलपमेंट जी बालकाची होते, त्या कुठल्या स्टेजेसमध्ये होते? आपल्याला माहिती आहे, बाळ असतं, आपला प्रामुख्यानं आपला फोकस कुठं आहे? हा बालकांचा आहे, कारण आपण CTETची तयारी करत आहोत. तर सुरुवातीच्या 6 महिने, 6 वीक, बालक काय करतं? कूइंग करतं. कूइंग म्हणतात इंग्लिशमध्ये. वी से इट्स कूइंग, म्हणजे फक्त आ उ असे फक्त आवाज करतं. आणि ही भाषा त्याच्या आईला कळते. सर्वात अचूक भाषा आईला कळते आणि आईची भाषा त्याला कळते, कारण त्या दोघांचं सगळ्या अगोदर कम्युनिकेशन झालेलं असतं. तर ही जी स्थिती आहे, ही 6 आठवड्यापर्यंत असते. 6 आठवड्यापर्यंत बालक काय करतं? कुईंग करतं, म्हणजे आवाज करून आ ओ आ अशा पद्धतीनं हात करतं, इशारे करतं आणि आ ओ असेच आवाज करतं. ही त्याची भाषेची पहिली स्टेज आहे. ही 6 आठवडे म्हणजे साधारणपणे 1.5 महिन्यापर्यंत बाळ हे कुईंगद्वारे संपर्क साधतं. हीच त्याची भाषा असते. ओके. त्यानंतरची दुसरी स्टेज आहे, ती 6 महिन्यापर्यंत राहते, म्हणजे 6 आठवडे ते 6 महिन्यापर्यंत बाबलिंग, म्हणजे पापा, लाला, आ अशा पद्धतीनं बाळ काय करतं? आपल्याशी संपर्क साधतं. आता त्याचा स्पॅन जो आहे तो विस्तारतो, म्हणजे आता त्याची भाषा त्याला पण कळते आणि कुटुंबातल्या व्यक्तींना सुद्धा समजते. तर त्याला म्हणतात बॅबलिंग. नेक्स्ट स्टेज ऑफ चाइल्डहुड लँग्वेज ॲक्विजिशन इज बॅबलिंग. त्यानंतर तिसरी स्टेज आहे ती म्हणजे 1 वर्ड स्टेज. एक शब्द बोलायला लागतं हे, आणि याचा कालावधी आहे 1 वर्ष, 1 इयर. बबलिंग नुसार मम्मा, पप्पा, लाला अशा सिमिलर अर्थाचे सोपे शब्द काय करतं? बाळ उच्चार करतं. त्यानंतरची पुढची 4थी स्टेज आहे ते म्हणजे 2 वर्ड्स, म्हणजे 2 शब्द स्थैर्य. तसं पाणी, दे, पापा, घे अशी जे छोटी मुलं जी भाषा बोलतात, ती स्टेज म्हणजे आहे 4थी स्टेज, ती आहे 2 वर्ड स्टेज आहे. ती 18 महिने म्हणजे साधारणपणे 1.5 वर्षापर्यंत ही स्टेज चालते. आणि त्यानंतरची 5वी स्टेज म्हणजे लँग्वेज अटरन्सेस, म्हणजे भाषा एक वाक्य बोलायला तो मला, दे, क्रियापदाचा वापर हळूहळू या ठिकाणी करायला लागतं. आणि ही स्टेज असते 2 ते 4 वर्ष. जरी ह्या स्टेज दिल्या असल्या तरी एवढं वर्ष झालं की आपोआप चेंज होतो असं नाही. याच्यामध्ये पुन्हा व्यक्तिभेद येतो, वातावरण, या सगळ्याचा परिणाम असतो. पण टेंटेटिव्हली
हा जो कालखंड आहे किंवा ही जी ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या स्टेजेस काय असतात, बालकाच्या भाषेच्या विकासाच्या सुरुवातीच्या स्टेजेस असतात. CTET परीक्षेमध्ये याच्यावर एक तरी प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. फक्त लक्षपूर्वक वाचा, समजून घ्या. हिंदीतले शब्द थोडे अवघड आहेत पण इंग्लिशचे सोपे आहेत. कोईंग, बाबलिंग, वन वर्ड, टू वर्ड, लँग्वेज अटरन्स. म्हणजे असं आपण लक्षात ठेवतो गो CB1 to LU. CB1 to LU काय आहेत, ह्या स्टेजेस आहेत. तर 6 आठवडे, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, अशा पद्धतीने वर्ष पण आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर ज्या महत्वाच्या 4 थेरीज आहेत त्या आपण 4 थेरीज आपण पाहणार आहोत. पहिली थेरी आहे ती म्हणजे पियाजेची थेरी. आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या थेरीवर आपण एक मोठं 20-30 मिनिटाचं लेक्चर केलेलं आहे, आपण तेही जाऊन बघावं. तर पियाजेनं काय सांगितलं की लँग्वेज डेव्हलपमेंट प्रोसीड्स थ्रू कॉग्निशन. भाषा कशातून विकसित होते तर कॉग्निशन म्हणजे ज्ञानात्मक त्याच्या बौद्धिक विकासातूनच मग भाषामध्ये, म्हणजे अगोदर त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात आणि मग भाषा तोंडातून बाहेर पडते, असं पियाजे यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ते पहिले विचार और फिर भाषा, चक्क अशा पद्धतीची वर्डिंग परीक्षेमध्ये येते. पहिले विचार और फिर भाषा हे कुणाचं म्हणणं आहे तर हे पियाजेचं म्हणणं आहे. त्यानंतर पियाजेचं दुसरं म्हणणं त्यांच्या थेरीमध्ये असं सांगितलं की इगोसेंट्रिक स्पीच इज नो यूज. म्हणजे बाळ जे इगोसेंट्रिक बोलतं, आपण पाहिलं बाल्य अवस्थामध्ये मुलं स्वतःशी बोलत, मी असा करतो, मी तसा करतो, किंवा एखादी बाहुलीला सोबत किंवा मग स्वतःला बोलत राहतात, मी असं करेन, मी तसं करेन, मी असा आहे, मी तसं आहे, स्वतःच प्रश्न स्वतःच उत्तर. तर अशा पद्धतीचे इगोसेंट्रिक स्पीच आहे. पियाजेच्या मते हे काही एवढं महत्वाचं नाही, त्याचा काही उपयोग नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कॉग्निशन आणि लँग्वेज डेव्हलपमेंट ह्या दोन्ही इंडिपेंडंट गोष्टी आहेत, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा एकमेकावर फार काही परिणाम होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग या थेरीचं म्हणणं लक्षात ठेवा, लँग्वेज डेव्हलपमेंट प्रोसीड्स थ्रू कॉग्निशन मधून जातं. आपल्या मागच्या पियाजेच्या व्हिडिओमध्ये अर्ली चाइल्डहुड जे आहे, बाल्यावस्थेमध्ये एक पॉईंट सांगायचा राहून गेला होता, तो म्हणजे बाल्यावस्थेला काय म्हणतात, गँग एज म्हणतात. म्हणजे त्यावेळेस मुलं काय का गट करून राहतात, आपल्या गटाची त्याची अस्मिता काय असते, प्रचंड, त्याला फार मोठी अस्मिता त्याच्या गटाची असते, मी गटाचा भाग आहे यासाठी ते मुलं काय करतात, प्रयत्न करतात, गटातून बाहेर काढण्यात त्याला अपमान वाटतो. तर ही गँग एज म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ह्यामध्ये हेही लक्षात ठेवा की भाषा विकासामध्ये त्यांचं म्हणणं आहे कॉग्निशन, त्याचं एवढं म्हणणं लक्षात ठेवा, लँग्वेज डेव्हलपमेंट प्रोसेस थ्रू कॉग्निशन, विचारातून भाषा येते, इगोसेंट्रिक स्पीच कामाचं नाही. आणि लँग्वेज आणि कॉग्निशन काय आहे, वेगवेगळं आहे. आणि कॉग्निशन काय करतं, लँग्वेजला सपोर्ट करतं, लँग्वेजला काय करतं, डेव्हलप करतं, विचार कुठं होतात, डोक्यात होतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर दुसरे आहेत BF स्किनर हे वर्तनवादी विचारवंत म्हणून आपल्याला माहिती आहेत. म्हणजे माणूस किंवा व्यक्ती किंवा कुठलीही प्राणी शिकण्याची प्रक्रिया कशी होते तर त्याला कुठला तो स्टिम्युलस द्यावा लागतो आणि मग त्याला रिस्पॉन्स मिळतो, आणि स्टिम्युलस रिस्पॉन्स मधून माणसाचं शिक्षण होतं, असं स्किनर यांचं म्हणणं आहे. आणि भाषेच्या बाबतीत पण त्यांचं म्हणणं आहे की लँग्वेज डेव्हलप्ड बेस्ड ऑन बिहेवियरिस्टिक रिएन्फोर्समेंट प्रिन्सिपल. हे काही वर्तनवादी रिइन्फोर्समेंट करणारा, प्रतिक्रिया देणारे जे तत्व आहे त्याच्यानं भाषेचा विकास होता. कसा भाषा शिकतो व्यक्ती, असोसिएटिंग मीनिंग ऑफ वर्ड्स विथ द मीनिंग. म्हणजे शब्दाचा अर्थ आणि त्याचा अर्थ आणि शब्द याचं काय करतो, तो त्याच्या आलेल्या अनुभवातून काय करतो, सांगड घालतो. अशा पद्धतीने तो काय करतो, शिकतो. यालाच काही लोक काय म्हणतात की वर्बल बिहेवियर असं म्हणतात. म्हणजे शाब्दिक वर्तनशास्त्र असं या भाषेच्या त्यांच्या थेरीला म्हटलं जातं. म्हणून हे कसे एक बिहेवियरिस्टिक सायकोलॉजिस्ट आहेत, हे वर्तनवादी शास्त्रज्ञ आहेत. पियाजे हे कॉग्निटिव्ह शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानात्मक शास्त्रज्ञ होते. आणि सगळ्यात महत्वाची चर्चित थेरी म्हणजे नोम चॉम्स्कीची आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की लँग्वेजची डेव्हलपमेंट आहे हिची वेगळीच थेरी आहे. त्यांचं म्हणणं आहे की लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये एक न्यूरॉनचा एक गठ्ठा आहे, ग्रुप आहे. तो ग्रुप काय करतो, तुम्हाला भाषा शिकण्यासाठी प्रेरणा देतो का भाषा शिकण्याचं काम तो ग्रुप करतो. त्याला नोम चॉम्स्की म्हणतात की इट्स अ लॅड, म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस आहे, प्रत्येकामध्ये आहे. कसं शिकतात ते तर एक युनिव्हर्सल ग्रामर आहे, सर्व लँग्वेजचे एक ग्रामर आहे. ते ग्रामर काय केलं जातं, ते विद्यार्थ्यांकडून किंवा आपल्याकडून ऍक्सेप्ट केलं, अडॅप्ट केलं जातं, त्याला UG म्हणतात. आणि एक जनरल ग्रामर आहे, म्हणजे सर्व भाषांचं एक युनिव्हर्सल जनरल ग्रामर आहे. आणि जनरल ग्रामर काय करतं, तुम्हाला भाषा शिकायला मदत करतं. आणि भाषा शिकण्याची प्रक्रिया कुठं घडते, मेंदूमध्ये. एक हायपोथेटिकल प्लेस इन ब्रेन, एक
अशी अज्युम केलेली प्रक्रिया आहे, कशी कुठेतरी ठिकाण आहे मेंदूमध्ये की जिथं काही न्यूरॉन्स आहेत ना, ते न्यूरॉन्स काय करतात, तुम्हाला भाषा शिक्षणाचं काम करतात. आणि मग त्यांचा अप्रोच काय, त्यांच्या अप्रोचला नेटिव्हिस्ट अप्रोच असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हे बाकी काही नाही, फक्त महत्वाचं काय आहे तर भाषा प्रत्येक व्यक्ती शिकतो. आणि हे गुण कुणाला आहे, फक्त मनुष्य प्राण्याला. ते न्यूरॉन्स फक्त मनुष्य प्राण्यात आहेत, म्हणून मनुष्य शिकतो. आणि भाषा शिकण्याची इनेट ॲबिलिटी प्रत्येक व्यक्तीमध्ये ती अंतर्भूत क्षमता असते, त्याला कुठलाही वेगळं काही करण्याची गरज नाही. मग कसं शिकतं, तर हे जे LED आहे, लँग्वेज ॲक्शन डिव्हाइस, जे ब्रेनमध्ये आहे, ते काय करतं, ॲक्वायर करतं, लँग्वेज भाषा घेतं आणि मग तिचं ग्रामर समजून घेतं. आणि त्या ग्रामरनुसार काय करतं, स्वतःला त्याच्यामध्ये मोल्ड करतं. आणि अशा पद्धतीने काय करतं, ते भाषा शिकून घेतं. म्हणजे लँग्वेज थ्रू इनेट ॲबिलिटी अँड एन्व्हायरमेंट, म्हणजे वातावरण मिळालं की ती ॲबिलिटी काय होते, फुलते. आणि अशा पद्धतीनं ते शिकतात. आणि यांना न्यूरोलॉजिकल सिस्टम आहे प्रत्येकामध्ये. प्रत्येक ऑल ह्युमन्स हॅव युनिव्हर्सल ग्रामर, जनरेटिव्ह ग्रामर सुद्धा याला म्हणतात. एक सेट ऑफ रूल्स आहे, एक नियम आहे. सुरुवातीला त्या नियमामध्ये थोडी चूक होते, परंतु मिनिंग जातो आणि हळूहळू त्याचा पुन्हा पुन्हा यूज केल्यानंतर बालक किंवा कोणीही व्यक्ती काय करतो, भाषा ती शिकून घेतो. अशा पद्धतीने नॉम चॉम्स्कीची एक थेअरी आहे, तिची LDची थेअरी आहे, ज्याला लँग्वेज डेव्हलपमेंट थेअरी म्हणतात. तर हे जे आहे ते स्टेजेस ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये एक प्रश्न 100% येतो, नॉम चॉम्स्कीवर एक प्रश्न येतो आणि स्किनर बांदुरा यांच्यावर सुद्धा एक प्रश्न येतो. यानंतरचे तिसरे आहेत ते म्हणजे अल्बर्ट बांदुरा. त्यांच्या थेअरीचं नाव आहे सोशल लर्निंग थेअरी. म्हणजे मनुष्य कसं शिकतो भाषा, तर सोशल लर्निंग थेअरी आहे. म्हणजे सामाजिक अध्ययनाची त्याची एक उपपत्ती आहे, एक थेअरी आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात, अल्बर्ट बांदुरा म्हणतात की व्यक्ती कसा शिकतो भाषा, तर पहिल्यांदा ऑब्झर्व करतो, म्हणजे पाहतो. बघितल्यानंतर ते लक्षात आलं की मग त्याच्या लक्षात आलं मग इमिटेट करतो, म्हणजे काय करतो, त्याचा पुनरावृत्ती करतो, ते पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतो. नंतर मग इमिटेट करतो, इमिटेट केल्यानंतर ते चांगलं करण्याचा, मॉडेलिंग करण्याचा प्रयत्न करतो. त्या तिन्ही प्रक्रियेमध्ये तो काय करतो, त्याला रिइन्फोर्समेंट देतो. म्हणजे त्याला काय करतो, फीडबॅक देतो. वा छान, ऑब्झर्वेशन चांगलं, त्याला कळलं की तो खुश होतो. खुश झालं की त्याचं ऑब्झर्वेशन अजून वाढतं आणि मग त्याला इमिटेशनला प्रेरणा मिळते. त्याचबरोबर इमिटेशन चांगलं झालं की मॉडेलिंगला प्रेरणा मिळते. तर रिइन्फोर्समेंट या तिन्ही स्टेजमध्ये काय करते, त्याला सपोर्ट करते, मदत करते. आता रिइन्फोर्समेंट कशी आहे, तर रिइन्फोर्समेंट पुन्हा 3 प्रकारचे आहे. एक डायरेक्ट आहे, वा बोलला बाळ, आमचा पिल्लू बोलला असं म्हटलं की त्याला डायरेक्ट रिइन्फोर्समेंट मिळतं आणि त्याला वाटतं की आपण आता करू शकतो आणि तो मग पुढे जातो. दुसरं आहे ते म्हणजे विकॅरियसली म्हणजे एखादा व्यक्ती बोलत आहे आणि दुसऱ्या व्यक्तीनं वा किती छान बोलतो, म्हणजे त्यानं कौतुक तिसऱ्याच माणसाचं केलंय, दुसऱ्या माणसानं कौतुक तिसऱ्या माणसाचं केलंय आणि मला काय वाटतं, अरे वा असं केलं की कसं होतं, कौतुक होतं, चला आपण तसं केलं पाहिजे. ही विकॅरियस रिइन्फोर्समेंट आहे. आणि तिसरं आहे सेल्फ रिइन्फोर्समेंट. मी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला आणि मला इंग्रजी आली, मग मला इंग्रजी आली की मला काय वाटतं, समाधान वाटतं, मी कसा होतो, खुश होतो आणि मग मला अजून जास्त इंग्रजी बोलण्याची प्रेरणा मिळते. त्याला म्हणतात सेल्फ इन्फोर्समेंट. आता अल्बर्ट बांदुरांनी काय सांगितलं की ही कॉग्नेटिव्ह प्रोसेस आहे, ही जरी सोशल इंटरॅक्शन मधून होत असली, बिहेवियरिस्ट जरी असली तरी कॉग्नेटिव्ह आहे आणि मेंटल प्रोसेस आहे. ती कशाने घडते, स्टिम्युलस अँड रिस्पॉन्सनं घडून येते. मला त्याच्या स्टेप्स त्यांनी सांगितले, इथे सांगितलं अशा पद्धतीने शिकलं. पण कसं शिकलं जातं, त्या कॉग्नेटिव्ह प्रोसेस कशी आहे LDची, तर अगोदर अटेन्शन, पहिल्यांदा काय केलं जातं, अटेन्शन दिलं जातं. समोर बोलणारा काय बोलतो त्याच्याकडे असं लक्ष देऊन बघतात बघा बा मुलं, अगदी पापणीचा पडू देतात, एवढं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लक्ष देतात. दॅट इज अटेन्शन. अटेन्शन रिटेन्शन, काय आपण ऐकलं ते मेमोराईज करण्याचा प्रयत्न करतात. मग रिटेन्शन होतं, म्हणजे मेमोराईज होतात, म्हणजे काय करतात, स्मरण करतात, आठवून बघतात. आणि त्यानंतर रिप्रोडक्शन म्हणजे इमिटेशन, नंतर काय करतात, त्याची पुनरावृत्ती करतात. आणि मग ही पुनरावृत्ती यशस्वी केली की त्यांना काय मिळतं, मोटिवेशन मिळतं. आणि मोटिवेशन मिळलं की पुन्हा अटेन्शन, पुन्हा रिटेन्शन, पुन्हा रिप्रोडक्शन, पुन्हा मोटिवेशन. तर अशा पद्धतीची एक साखळी तयार होते. या पद्धतीनं बालक किंवा व्यक्ती काय करतो, भाषा शिकतो, असं अल्बर्ट बांदुरा यांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवायचं, ही सोशल लर्निंग थेअरी आहे. नॉम चॉम्स्कीची LED लक्षात ठेवायचं, BF स्किनरची बिहेवियरिस्टिक आहे, PIGची कॉग्निशन आहे, पहिले विचार फिर भाषा आणि ह्या स्टेजेस आहेत. आता रोल ऑफ एन्व्हायरमेंट काय आहे, तर एन्व्हायरमेंट लँग्वेज डेव्हलपमेंट टेक्स प्लेस इन सोशल एन्व्हायरमेंट. सामाजिक वातावरणातच
भाषिक विकास चांगल्या पद्धतीनं होतो. त्यामुळे सोशल एन्व्हायरमेंट फार महत्व आहे, कारण थेरीचं नावच सोशल एन्व्हायरमेंट आहे. त्याने इंटरॅक्शन इज इसेन्शियल, इंटरॅक्शन आवश्यक आहे. कुणीच कुणाला जर नाही बोललं तर भाषा शिकली जाणार नाही. त्यामुळे समाजामध्ये जरी असलो तरी इंटरॅक्शन आवश्यक आहे, कुटुंबामध्ये आवश्यक आहे, शेजार पाजारामध्ये आवश्यक आहे, आपल्या परिसरामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर मीडिया, स्कूल, फॅमिली इन्फ्लुएन्सेस, म्हणजे मीडिया असेल, स्कूल असेल, शाळा असेल. आता बरेच मुलं फार छान हिंदी बोलतात, कारण युट्यूबला हिंदी व्हिडिओ पाहतात आणि युट्यूबच्या सारखी भाषा बोलायला बघतात. म्हणजे सोशल मीडिया असेल, फॅमिली असेल, ह्या सगळ्याचा परिणाम भाषेवर होतो. रिच लँग्वेज एन्व्हायरमेंट बेटर एलडी. अल्बर्ट बांद्रा यांची थेरी म्हणते की चांगल्या भाषेचं वातावरण मिळालं की काय होती, लँग्वेज डेव्हलपमेंट सुद्धा कशी होती, चांगली होती. तर या सर्व थेरीचं क्लासिफिकेशन जर आपण केलं आपल्या लक्षात येईल की बिहेवियरिस्ट मध्ये स्किनर आणि बांदुरा आहेत, नेटिव्हिस्ट मध्ये चॉम्स्की आहेत आणि कॉग्निटिव्ह मध्ये पियाजे आहेत. तर ह्या भाषा लँग्वेज अँड थॉट मध्ये, भाषेच्या विकासाच्या पद्धतीमध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न येतात. आणि CTET ला आपण एवढं जरी विचार केला आणि व्यवस्थित इलिमिनेशन टेक्निक वापरलं तर हे 4 ते 5 गुण आपल्याला हमखास मिळू शकतात. CTET ला तुमच्या या 4 गुणासाठीच्या शुभेच्छा. धन्यवाद.